संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार पाहायला मिळाले। एका रील स्टारच्या रील पासून महिलांनी साडी घेण्यासाठी गर्दी केली, मोठी गर्दी केली आणि 5,000ची साडी केवळ 599 रुपयामध्ये मिळतीये। म्हणून साड्यांवरच्या मोठ्या सवलतीमुळे या सगळ्या महिला एकत्र एकाच वेळी एका दुकानामध्ये आल्या। या चेंगराचेंगरीमध्ये 3 महिला बेशुद्ध झाल्या, तर अनेक चिमुकल्यांचीही आपल्या आईपासून ताटातूट झाली। परिस्थिती हाताबाहेर जाते पाहिल्यानंतर त्याचा अंदाज येताच लगेच अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि साडी सेंटर तातडीने बंद पाडलं आणि त्यानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं। आपल्यासोबत माधव सावरगावे जोडले गेलेत। माधव, संभाजीनगरमध्ये कोणत्या भागामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारची सवलत होती? मृगा, संभाजीनगर शहरातील जालना रोड ते त्रिमूर्ती चौकाच्या दरम्यान एक नवीन साडीचं दुकान सुरू होत होतं। त्या साडीच्या दुकानदारांनी 3 महिन्यापासून रील्स बनवून सोशल मीडियावर टाकले होते आणि त्याला भुलून शहरातल्या वेगळ्या भागातील महिला काल सकाळी 10:30 ते 11च्या सुमारास त्या दुकानाच्या समोर आल्या होत्या। जवळपास 1000पेक्षा जास्त महिला एकत्र आल्या होत्या, आपल्या कुटुंबासोबत आल्या होत्या, सोबत लहान लहान मुलं होती। त्याच वेळेस ही चेंगराचेंगरी झालेली आहे। एकाच वेळेस त्या दुकानामध्ये घुसण्याचा प्रयत्न झाला, त्याच वेळेस लोक एकमेकांवर पडले होते आणि त्यामध्ये 3 महिला बेशुद्ध पडल्या। एका आईची आणि मुलीची ताटातूट पण झाली। जवळपास 2 तास हा सगळा प्रकार तिथे घडत होता। त्याच दरम्यान जवाहरनगर पोलीस ठाणे आणि आजूबाजूच्या पोलिसांना ती माहिती कळल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले, त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। सोशल मीडियावरची एक रील्स गेल्या काही महिन्यांपासून ती व्हायरल होत होती आणि त्यामुळे 599 रुपयामध्ये साडी मिळते, तीही 6,000 रुपयाची, 5,000 रुपयाची आणि त्यामुळे त्या महिलांना वाटलं की खरंच आपला साडी मिळते तर आपण जाऊन तिथे खरेदी करावी आणि त्यामुळे मोठी गर्दी तिथे झाली होती। आणि छोटा रस्ता आहे, छत्रपती संभाजीनगर शहर ते त्रिमूर्ती चौकातला हा जो रस्ता आहे त्या ठिकाणी पूर्णतः जाम झालेला होता। लोकांना अचानक एवढी मोठी गर्दी कुठून आली हे कळायला तयार नव्हतं आणि त्यामुळे हा सगळा प्रकार तिथे समोर आला। आता तिथं पोलिसांनी त्या परिसरात येण्यासाठी मज्जाव केलेला आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसह। माधव, आपण पाहतोय की या ठिकाणी आता सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केलाय आणि गर्दी पांगवायचा प्रयत्न केला।